हॅलो गाईज, कसे आहात तुम्ही सगळे लोक? स्वागत आहे माझ्या चॅनलवर जॉब विथ भूषण. आजचा जो व्हिडिओ असणार आहे एक जी आर आलेला आहे, मुख्यमंत्री तीर्थदर्शन योजना. म्हणजे इथं जे असणार आहे 60 वर्षाच्या वरती जे ज्येष्ठ नागरिक असून त्यांच्यासाठी गव्हर्नमेंटने धार्मिक स्थळांमध्ये फिरण्यासाठी त्यांच्यासाठी एक तीर्थदर्शन योजना काढलेली आहे. ज्येष्ठ नागरिकांना तीर्थदर्शन यात्रेची मोफत संधी देण्याची मुख्यमंत्रीकडून याच्यावरून जाहीर झालेली आहे. तर या योजनेमध्ये कशा प्रकारे आपल्याला सहभागी व्हायचं आहे, काय काय डॉक्युमेंट्स वगैरे लागणार आहे आणि आपल्याला कसं सहभागी होऊ शकता, किती कुठं कुठं जायला भेटणार आहे आणि भारत दर्शन आणि महाराष्ट्र दर्शन सगळं इथे नावं पण दिलेली आहे. तर सगळ्या या व्हिडिओमध्ये मी संपूर्ण माहिती देणार आहे. शॉर्टकटमध्ये नाही, तर संपूर्ण माहिती. व्हिडिओ थोडा मोठा असेल पण नक्कीच तुम्हाला इथे संपूर्ण माहिती भेटेल. कागदपत्र काय लागणार आहे सगळं काही इथं ऑनलाईन अप्लाय कसं करायचं ते पण मी सांगणार आहे. आपल्याला काय करायचं, सगळ्यात आधी या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवायचं आणि बेल आयकॉन प्रेस करून ठेवायचं, असेच जी आर वगैरे बघण्यासाठी आणि नवीन नवीन अपडेट बघण्यासाठी गव्हर्नमेंटच्या. चला काही सुरू करूया व्हिडिओला. तर जसं की तुम्ही बघू शकता, आता काही इथं मी PDF ओपन केलेला आहे. इथं जसं की इथं महाराष्ट्र राज्यातील सर्व धार्मिक मधील 60 वर्ष वय व त्यावरील ज्येष्ठ नागरिकांना तीर्थदर्शन यात्रेची मोफत संधी देण्याची मुख्यमंत्री तीर्थदर्शन योजना राबवण्यास मान्य देण्याबाबत. तर हा जी आर आता इथं लागू झालेला आहे. हा जी आर आलेला आहे इथं महाराष्ट्र शासनाचा आपला जी आर आहे. हा जो जी आर आलेला आहे गाईज, हा सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभाग. तर आपल्याला इथं अप्लाय करायचं कुठं, सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभाग या विभागामध्ये आपल्याला अप्लाय करायचं असतं, म्हणून आम्ही इथं नाव सांगितलं याचं. आणि जो जी आर जाहीर झालेला आहे इथं दिनांक 14 जुलै 2024 ला जी आर जाहीर झालेला आहे. म्हणजे निटकाचा जी आर जाहीर झालेला आहे कालच्या दिवशी. आता प्रस्तावनामध्ये आपण बघूया. इथं आता भारत देशात विविध धर्माचे व पंथांचे अनुयायी वास्तव आहेत. महाराष्ट्रातील संतांची भूमी म्हणून ओळखली जात असून महाराष्ट्रात सर्वाधिक महान संत तसे धर्मगुरू होऊन गेले आहेत. ज्यांच्या विचारांचा प्रसार हा भारताच्या सीमा ओलांडून आला असून एक भूमी म्हणून महाराष्ट्राचे नाव घेतले जाते. तर महाराष्ट्राला एक वारकरी संप्रदायाची, भक्ती मार्गाची व शेकडो वर्षांची परंपरा असून यात लाखो लोक धर्मकार्य व समाजकार्य भक्ती मार्गाने करीत असतात. तर अशा रीतीने आपले दैनंदिन कर्तव्य पार पाडित असताना देखील आपल्या देवदेवतांचे, भगवंतांचे नामस्मरण चिंतन करीत आयुष्य जगत असतात. तर देशात हिंदू धर्मात चारधाम यात्रा, माता वैष्णो देवी यात्रा हे नाव तुम्ही लक्षात ठेवायचे बरं. इथं तुम्हाला जायला भेटणार आहे. त्याच्यानंतर अंबरनाथ यात्रा, तसेच इतर धर्मांचे ही मोठी तीर्थस्थळे आहेत, जेथे आयुष्यात एकदा तरी जायचे बहुतांश ज्येष्ठ नागरिकांचे स्वप्न असते. पुण्यकर्म म्हणून तीर्थक्षेत्र जाण्याची सुप्त इच्छा असते. परंतु गोरगरीब सर्वसामान्य कुटुंबातील ज्येष्ठ नागरिक त्यांच्या आर्थिक परिस्थितीमुळे वा कोणी सोबत नसल्यामुळे आणि पुरेशी माहिती नसल्याने अनेक ज्येष्ठ नागरिकांचे तीर्थयात्रा करण्याचे स्वप्न पूर्ण होत नाही. तर सदर बाब विचारता घेऊन सर्वसामान्य ज्येष्ठ नागरिकांना देशातील मोठ्या तीर्थ स्थानाला जाऊन मनशांती तसेच आध्यात्मिक पाठतळी गाठणे व सुकर व्हावे यासाठी राज्यातील सर्व धर्मातील ज्येष्ठ नागरिक जे 60 वर्ष किंवा त्याहून अधिक वयाचे आहेत, त्यांना राज्य आणि भारतातील तीर्थक्षेत्रांना मोफत भेटीची व दर्शनाची संधी देण्यासाठी मुख्यमंत्री तीर्थदर्शन योजना सुरू करण्याची बाब शासनाच्या विचारण्यात होती. ओके, तर विचारण्यात होती. तर मग शासनाने आता याच्यावर निर्णय घेतला. आता शासनाचा निर्णय बघूया आपण आता. तर राज्यातील सर्व धर्मीयांमधील ज्येष्ठ नागरिक जे 60 वर्ष किंवा त्याहून अधिक वयाचे आहेत, त्यांना भारतातील तीर्थक्षेत्रात भेट देण्याची इच्छा पूर्ण करण्याची मुख्यमंत्री तीर्थदर्शन योजना सुरू करण्यास मान्यता देण्यात येत आहे. म्हणजे शासनाचा निर्णय घेतलाय व त्यांनी इथं मान्यता दिलेली आहे. ओके, योजनेचे नाव जे असणार आहे मुख्यमंत्री तीर्थदर्शन योजना. सदर योजनेचे उद्दिष्ट राज्यामधील ज्येष्ठ नागरिकांना तीर्थक्षेत्र यात्रा मोफत उपलब्ध करून देणे. म्हणजे इथे तुम्हाला मोफत यात्रा भेटणार आहे. तर त्या आता बघूया त्यासाठी आपल्याला काय करायचं, पुढे काय काय असणार आहे. संपूर्ण माहिती ऐकून घ्या आणि आपल्या आजी आजोबांना शेअर करा. ओके, योजनेची व्याप्ती.
तर सदर योजनेमध्ये महाराष्ट्र राज्य भारत देशातील प्रमुख तीर्थस्थळांचा समावेश राहील. त्यामध्ये तीर्थस्थळांची यादी परिशिष्ट अ व ब प्रमाणे असेल. सदर यादीमधील स्थळे कमी कमी होऊ शकता अथवा स्थळांमध्ये वाढ होऊ शकते. सदर ही योजनेअंतर्गत निर्धारित तीर्थ स्थळांपैकी एका तीर्थस्थळा यात्रेकरिता पात्र व्यक्तीला या योजनेचा एकमेव लाभ घेता येईल. इथं तुम्हाला मी रिपीट करून एकदा दाखवतो. आता इथं सदर योजनेअंतर्गत निर्धारित तीर्थस्थळांपैकी एका स्थळाच्या यात्रेकरिता पात्र व्यक्तीला या योजनेचा एक वेळ लाभ घेता येईल. म्हणजे तुम्हाला एका स्थळाचा तिथं लाभ घेता येईल. एकच कोणतं तरी तीर्थक्षेत्र, तर आपल्याला मोठ्या तीर्थक्षेत्राला जायला इथं भेटणार आहे. ते आपण पुढील प्रमाणे बघणार आहोत. यादी पण आहे माझ्याकडे. तसेच प्रवास खर्चात कमाल मर्यादी प्रति व्यक्ती 30,000 रुपये इतका राहील. यामध्ये प्रत्यक्ष प्रवास, भोजन, निवास इत्यादी बाबींचा समावेश असेल. हे सगळं 30,000 रुपये तुम्हाला सरकार इथं 30,000 रुपये खर्च करणार आहे एका व्यक्तीसाठी. इथं त्यांनी इथं सांगितलं गेलेलं आहे. ओके. गव्हर्नमेंट योजनेचे लाभार्थी महाराष्ट्र राज्यातील 60 वर्ष वय व त्यावरील ज्येष्ठ नागरिक. योजनेच्या लाभार्थ्यांची पात्रता. आता पात्रता इथं बघून घ्यायची नीट. 3 पात्रता इथं दिलेल्या आहे. लाभार्थी महाराष्ट्र राज्याचा रहिवासी असणे आवश्यक आहे. त्यानंतर 2 वय वर्ष 60 व त्यावरील ज्येष्ठ नागरिक. ओके. त्याच्यानंतर इथे लिहिलेलं आहे यांनी लाभार्थी कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न 2.5 लाखापेक्षा जास्त नसावे. म्हणजे तुमचे उत्पन्न जे असणार 2.5 लाखापेक्षा कमी उत्पन्न इथं पाहिजे आपल्याला, अशा प्रकारे इथं सांगितलं गेलेलं आहे. त्याच्यानंतर जे इथं अपात्रता. आता अपात्रता बघून घ्यायची आपल्याला. अपात्रता काय असणार आहे? आता ज्यांच्या कुटुंबातील सदस्य आयकरदाता आहे, आयकरदाता म्हणजे जे जीएसटी भरत असतील, टॅक्स वगैरे भरतात, ते इथं अपात्र ठरतील. त्याच्यानंतर 2 नंबर आहे ज्यांच्या कुटुंबातील सदस्य नियमित कायम कर्मचारी म्हणून सरकारी विभागात, उपक्रम मंडळ, त्याच्यानंतर भारत सरकार किंवा राज्य सरकाराच्या स्थानिक संस्थेमध्ये कार्यरत आहेत किंवा सेवानिवृत्तीनंतर निवृत्ती वेतन घेत आहे, अशा सदस्य पात्र ठरणार नाहीत. इथे लिहिले गेलेलं आहे. त्याच्यानंतर तथापि इथे लिहिलं आता 2.5 लाखापर्यंत उत्पन्न असलेले बाह्य यंत्रणाद्वारे कार्यरत असलेले कर्मचारी, स्वयंसेवी कामगार व कटांतरी कर्मचारी पात्र ठरतील. जे म्हणजे 2.5 लाखापेक्षा ज्यांचे उत्पन्न कमी असतील ते कटांतरी पद्धतीवर काम करत असतील किंवा बाह्य कर्मचारी असतील गव्हर्नमेंटचे सेवेसेवी वगैरे, ते अप्लाय करू जाऊ, त्यांच्यासाठी हे लागू राहील. ज्या कुटुंबातील सदस्य विद्यमान किंवा माजी खासदार आमदार आहेत ते अपात्र असतील. ओके. ज्यांच्या कुटुंबाच्या सदस्य भारत सरकार किंवा राज्य सरकारच्या बोर्ड, कॉर्पोरेशन, उपक्रमाचे अध्यक्ष व उपाध्यक्ष, संचालक सदस्य आहेत ते पण इथं अपात्र असणार आहे. ज्यांच्याकडे 4 चाकी वाहने, ट्रॅक्टर सोडून 4 चाकी वाहन जर असते कुटुंबामध्ये सदस्याच्या नावावर नोंदणीकृत असेल ते अपात्र ठरले जातील. त्याच्यानंतर इथं प्रवासासाठी शारीरिक व मानसिक दृष्ट्या सक्षम असणे आवश्यक असणे व कोणत्याही संसर्गजन्य रोगाने ग्रस्त नसावे, जसे की टीबी, हृदयरोग, हृदयाशी संबंधित श्वसन रोग, कोरोनरी अपुरेपणा, त्याच्यानंतर कोरोनरी थ्रोम्बोसिस, मानसिक आजार, संसर्गजन्य कुष्ठरोग इत्यादी. ओके. अपात्र असतील याच्यामध्ये. अर्जासाठी 7 नंबरला अर्जासाठी ज्येष्ठ नागरिकाला सरकार वैद्यकीय अधिकाऱ्याकडून पूर्ण आरोग्य तपासणी केल्यानंतर तुमची म्हणजे आरोग्य तपासणी पण होणार आहे. त्यानंतर ती व्यक्ती शारीरिकदृष्ट्या निरोगी प्रस्तावित प्रवासासाठी सक्षम असल्याचे प्रमाणपत्र सादर करावे. हे तुम्हाला द्यावं लागेल. हे प्रमाणपत्र प्रवासाच्या तारखेच्या 15 दिवसापेक्षा जास्त जुने नसावे. म्हणजे तुमची कधी डिक्लेअर झाली, तुम्हाला कधी जी म्हणजे तीर्थस्थान भेटलं आणि त्यांची कधी 15 दिवसाच्या आत तुम्हाला जमा करायचं, त्या दिवशी तुम्हाला जायचं असेल त्याच्या 15 दिवसात आधी हे जमा करायचंय. हे आपल्याला हॉस्पिटलमधून बनवून घ्यायचं लागेल प्रमाणपत्र. ओके. गव्हर्नमेंट हॉस्पिटलमधून. जे अर्जदार मागील वर्षामध्ये लॉटरीत निवडले गेले होते परंतु प्रवासासाठी आमंत्रित करूनही त्यांनी प्रवास पूर्ण केला नाही, अशा माजी अर्जदारांना देखील या योजनेत पात्र ठरले जाणार नाही. म्हणजे ज्यांनी मागच्या वेळेस इथं लॉटरीत अप्लाय केला होता, त्यांचा इथं नंबर लागलेला पण होता पण ते गेलेले नाही, त्यांना इथं अपात्र ठरलेले नाही वेळेस. आता त्यांना इथं फॉर्म भरून पण काही फायदा नाही आहे. इथं नंबर लागला असेल तर बरं, ज्यांचा लागला नसेल मागच्या टायमाला ते अप्लाय करू शकतात, त्यांना होऊ शकतं. 9 नंबरला जर सेवेकडून आढळून आले
अर्जदार प्रवाशाची खोटी माहिती देऊन किंवा कोणत्याही तथ्य लपवून अर्ज केला आहे ज्यामुळे तो तिला प्रवासी अपात्र ठरेल व तर त्याला ती कधीही योजनेच्या लाभांपासून वंचित ठेवला जाईल. ओके, अशा प्रकारे इथे लिहिलेलं आहे. सदर योजनेचे पात्रता अपात्रता त्याच्यानंतर निष्कर्षामध्ये सुधारणा करण्याची आवश्यकता असल्यास शासन मान्यतेची कारवाई करण्यात येईल. त्याच्यानंतर आता सदर योजनेमध्ये लाभ मिळवण्याकरता खालीलप्रमाणे कागदपत्र सादर करणे आवश्यक आहे. त्या कागदपत्र कोणकोणते ते आता नीट आपल्याला इथं ऐकून घ्यायचे. 1 नंबरला इथं योजनेच्या लाभासाठी ऑनलाईन अर्ज. सगळ्यात आधी आपल्याला ऑनलाईन अप्लाय करायचं त्याचा अर्ज. 2 नंबरला आपल्या लाभार्थ्याचे आधार कार्ड व रेशन कार्ड. त्याच्यानंतर इथं महाराष्ट्र राज्याचे अधिवास प्रमाणपत्र व महाराष्ट्र राज्यातील जन्म दाखला. त्याच्यानंतर इथं लाभार्थ्याचे अधिवास प्रमाणपत्र उपलब्ध नसेल तर त्याऐवजी लाभार्थ्याचे 15 वर्षाचे पूर्वीचे रेशन कार्ड, मतदान ओळखपत्र, शाळा सोडल्याचा दाखला, त्याच्यानंतर जन्म दाखला 4 पैकी कोणतेही एक ओळखपत्र प्रमाणपत्र ग्राह्य धरण्यात येईल. अशा प्रकारे इथे सांगण्यात आलेले आहे. ओके, हे तुम्हाला समजलं असेल. सक्षम प्राधिकारी यांची दिलेले कुटुंब प्रमुखांचा उत्पन्नाचा दाखला, त्याच्यानंतर 2.5 लाखापर्यंत असणे अनिवार्य आहे किंवा पिवळे केसी रेशन कार्डवाले इथं अप्लाय करू शकतात. वैद्यकीय प्रमाणपत्र लागणार आहे आपल्याला गव्हर्नमेंटकडून काढायचं हॉस्पिटलमधून. पासपोर्ट आकाराचा फोटो, जवळपास नातेवाईकाचा एक मोबाईल नंबर म्हणजे तुमच्या नातेवाईकाचा एक मोबाईल क्रमांक द्यायचा आहे नातेवाईकाचा. सदर योजनेची अटी व शर्तीचे पालन करण्याचे हमीपत्र आपल्याला लिहून द्यायचं आहे. ओके, त्याच्यानंतर इथं लिहिलेलं आहे रेल्वे प्रवास तसेच बस प्रवासाची एजन्सी तथा टुरिस्ट कंपन्यांची निवड. तर सदर योजनेअंतर्गत रेल्वे तथा बस प्रवासाचे आयोजन करण्यासाठी अधिकृत टुरिस्ट कंपनी तसेच रेल्वे प्रवासासाठी IRCTC समक्ष अधिकृत असलेल्या नोंदणीकृत कंपन्यांची निवड विविध निविदा प्रक्रियाद्वारे करण्यात येईल. लाभार्थ्यांची निवड आता कशा प्रकारे ते बघूया. लाभार्थ्यांची निवड कशा प्रकारे होणार तुमची निवड ते बघूया आपण. हे पण तुमच्यासाठी इम्पॉर्टंट आहे. तर प्रवाशांसाठी निवड जिल्हा स्तरावर स्थापना करण्यात आलेल्या जिल्हास्तरीय समितीद्वारे पुढील प्रकारे केली जाईल. ते पुढील प्रकारे आपण बघूया काय काय. तर 1 नंबरला प्रत्येक ठिकाणाच्या प्रवासासाठी जिल्हा निययीन कोटा निश्चित केला जाईल ज्यामध्ये अर्जदाराच्या संख्येसह त्या जिल्ह्यातील लोकसंख्या प्रमाणपत्र अधिभार देऊन कोटा निश्चित केला जाईल व विविध कोट्यापेक्षा जास्त अर्जदारांना उपलब्धतेवर आधारित लॉटरीद्वारे व लॉटरी संगणकीकृत ड्रॉ व प्रवाशांची निवड केला जाईल व कोट्यातील 100% अतिरिक्त लोकांसाठी प्रतीक्षा यादी देखील तयार केली जाईल. म्हणजे कसं असणार आता इथं तुम्हाला समजलं असेल की तुमच्या एका जिल्ह्यामध्ये तिथे लकी ड्रॉ वगैरे भरण्याचे जास्त कधी अर्ज प्राप्त झाले तर ते काय करणार, एक लॉट्सचे संगणकीकृत करून एक ड्रॉ तयार करणार आहे लकी ड्रॉ सारखं. तिथून आपल्याला एक निवड करण्यात येईल व ज्यांची 100% अतिरिक्त लोकांची प्रतीक्षा यादी राहील त्यांना प्रतीक्षा यादीमध्ये तयार केली जाईल. ओके, त्याच्यानंतर आता निवड केलेल्या प्रवासाला न गेल्यास प्रतीक्षा यादीत समाविष्ट असलेल्या व्यक्तींना प्रवासाचा पाठवता येईल. म्हणजे ज्यांची निवड झालेली आहे आणि त्यांना कधी जायचं नसेल तर त्यांना जे प्रतीक्षा यादीमध्ये असतील त्यांना इथं चान्स मिळणार आहे, म्हणजे त्यांना इथं संधी भेटणार आहे. निवडलेले प्रवासी आणि प्रतीक्षा यादी विभागाच्या पोर्टलवर, जिल्हा अधिकारी कार्यालयावर आणि समाज कल्याण विभागाच्या सहाय्यक आयुक्त कार्यालयात असून फलकावर योग्य वाटेल अशा इतर माध्यमांद्वारे प्रसारित करले जाईल. ओके, निवड केलेल्या प्रवाशांची यादी जे जिल्हा अधिकारी कार्यालय, समाज कल्याण विभाग, सहाय्यक आयुक्त इथे आपल्या फलकावर लावल्या जातील. नंतर ते इंटरनेटच्या माध्यमातून अपलोड पण करू शकतात साईटवर. ते पुढे प्रसार करण्यात येईल. कशा प्रकारे ते करतील ते सांगलं त्यांनी आतापर्यंत. फक्त निवडलेली व्यक्ती तीर्थयात्रेला जाऊ शकेल. ओके, ती त्यासोबत इतक्या कोणत्याही व्यक्तीला घेऊन जाऊ शकणार नाही. म्हणजे समजलं इथं की निवडलं ज्याचं नाव येईल त्याला एकट्यालाच जायचं इथं, की घरातली कोणताही व्यक्ती यायला इथं सोबत येऊ शकणार नाही. जर पती पत्नीने स्वतंत्रपणे अर्ज केला असेल आणि एकाची लॉटरी निवड झाली असेल आणि दुसऱ्याची जोडीदाराची लॉटरी निवड झाली नसेल तर आयुक्त समाज कल्याण आयुक्तालय पुणे
त्यांना किंवा तिला यात्रेसह पाठवण्यास निर्णय घेऊ शकतील. तर मग काय करायचं तुम्हाला, आयुक्तालय तुमची समजा आता लेडीजची निवड झालेली आणि जर तुम्हाला वाटते आता नवऱ्याला पण सोबत घ्यायचंय मला, तर त्यांना समाज कल्याण आयुक्तालयाकडे जायचंय व त्यांना तिथून त्या यात्रेवर पाठवण्याचा निर्णय घेऊ शकतील. त्यांना इथं त्यांच्या हातामध्ये निर्णय घ्यायचा, त्यांना पाठवायचे का नाही पाठवायचे त्यांच्याशी तुला बोलावं लागेल. मग प्रवास प्रक्रिया, जिल्हास्तरीय समितीची निवड केलेल्या प्रवाशांची यादी आयुक्तालय समाज कार्यालय पुणे यांच्याकडे सुपर्द केली जाईल व निवडलेले प्रवाशांची यादी प्रवासासाठी अधिकृत टुरिस्ट कंपनी एजन्सीला देण्यात येईल. म्हणजे ते कंपनीला पाठवून देतील. नियुक्त अधिकृत टुरिस्ट कंपनी एजन्सीला टुरिस्टवरील प्रवाशांच्या गटाच्या व्यवस्था करेल. त्याच्यानंतर प्रवाशांच्या प्रवासासाठी आवश्यक त्या सुविधा कोणत्या सुविधा देण्यात याव्यात याचा निर्णय राज्य शासन घेईल. त्याच्यानंतर सर्व यात्रेकरूंना प्रवासासाठी नियोजित स्थळी त्यांच्या स्वखर्चाने पोहोचावे लागेल. म्हणजे ज्या ठिकाणी तुम्हाला यात्रेकरूंना प्रवासासाठी नियोजित स्थळ दिलं जाईल तिथून आपली बस वगैरे ट्रेन वगैरे जे असणार तिथून सगळ्यांना मिळायचंय, तिथून आपल्याला सहखर्चापर्यंत तिथपर्यंत पोहोचायचं असं त्यांचं म्हणणं आहे. रेल्वे बसचे प्रवास असणार आहे इथं. तर जिल्हा स्तरावर स्थापन करण्यात आलेल्या समितीद्वारे प्रवाशांच्या सुरक्षित आरोग्याशी संबंधित व्यवस्था व सुनिश्चित केली जाईल व प्रवास सुरू झाल्यावर प्रवासी प्रवासांच्या मध्यभागी असलेल्या त्याला प्रवास सोडण्यात असेल तर त्याला सरकाराकडून तशी सुविधा दिली जाणार नाही व विशेष परिस्थितीमधून प्रवास मध्यमार्गी सोडणे आवश्यक असल्यास त्याला उपस्थिती मार्गदर्शन प्रवासी वगैरे स्वखर्चाने करण्याची परवानगी दिली जाईल. अशा प्रकारे ते सांगण्यात आलेले आहे. प्रवाशांचा गट वगैरे इथे सांगितलं गेलेलं आहे. गट वगैरे बनवणार आहे तिथं गटाबद्दल. हा प्रवास केवळ एकत्रितपणे आयोजित केला जाईल. म्हणजे तुमचा गट तयार करण्यात जाणार आहे. सदर गट राज्य शासनाच्या अधिकृत केलेल्या प्रतिनिधीकरण एजन्सीद्वारे निश्चित केला जाईल व शासनाची विविध केलेले किमान प्रवासी संख्या उपलब्ध करून झाल्यावर कोणत्याही तीर्थदर्शनाला प्रवास सुरू होईल. ओके, अशा प्रकारे सांगितले. इतर लोकांच्या प्रवासाचा निबर्ध. त्याच्यानंतर आता इथं आपण बघूया, या योजनेअंतर्गत प्रवासासाठी निवडलेल्या व्यक्तीलाच प्रवास केला जाईल. प्रवास खर्च देण्याची तयारी असली तरीही तो प्रवासात इतर कोणत्याही व्यक्तीला सोबत घेऊन जाऊ शकणार नाही. आता ही पण इथे एक गोष्ट टाकून दिलेली आहे किंवा तुमची निवड झाली तुम्हाला जर कोणाला पैसे देऊन घेऊन जायचं ते पण ते पैसे देऊन सुद्धा नेणार नाही असं त्यांनी सांगितलंय. फक्त निवड केलेली व्यक्ती ट्रेन आणि वाहनांमध्ये प्रवास करतील. अशा प्रत्येक सीट बर्ड मध्ये फक्त एकच व्यक्ती प्रवास करेल अशा प्रकारे ते लिहिलेलं आहे. तर प्रवासादरम्यान प्रवासाला कोणतीही निवड न केलेली व्यक्ती, इतर कोणतीही नातेवाईक किंवा लहान मुलं इत्यादी सोबत नेल्यास परवानगी दिली जाणार नाही असं इथे लिहिलेलं आहे. अतिरिक्त खर्चाबाबत, मला अतिरिक्त खर्चाबाबत बोलून घेऊया. कोणत्याही प्रवासाच्या दरम्यान देवस्थान व विभागाची ठरवून दिलेल्या निषेध सुविधांचे इतर सुविधा घ्यायच्या असतील तर त्यांच्या अतिरिक्त धार्मिक भाराची जबाबदारी आपली प्रवासाची राहील. जर तुम्हाला जे तिथं देतं त्यांच्याकडून जे देण्यात येते विश्राम वगैरे गृह, तुम्हाला ते आवडत नसेल तर बाकीचे तुम्ही बाहेर घेऊ शकता, त्याचा खर्च तुम्हाला स्वतः करावा लागेल. मग असं तुझं म्हणणं आहे. प्रवासादरम्यान प्रवाशांकडून अपेक्षा काय आहे त्या अपेक्षा वगैरे इथं लिहिलेलं आहे. तर प्रवाशांचे कोणताही ज्वलनशील पदार्थ किंवा मादक पदार्थ कोणत्याही स्वरूपात वाहून नेण्यास प्रतिबंध आहे. ओके, सिगरेट वगैरे जे असेल ते, ओके, ज्वालामुखी किंमत पदार्थ झाले, गुटखा वगैरे सांगतात. त्यानंतर 2 नंबर, राज्यातील देशाची प्रतिमा खराब होणार नाही अशी रीतीने यात्रेकडून यात्रेचे परिशिष्टानुसार वागणे, म्हणजे चांगली वागणूक द्यायची. प्रवासी त्यांच्यासोबत निःशुल्क संपर्क अधिकारी व्यवस्थापक यांच्या सूचनांचे पालन करतील. त्याच्यानंतर इथं 4 नंबरला वरील आचारांचे पालन करण्याची इच्छा प्रवासाला प्रतिज्ञापत्र घेतले जाईल, तुमच्याकडे लिहून घेतले जाईल तसं. त्यानंतर प्रवाशांना विभागाच्या विविध प्रणालीमध्ये सहकार्य करावं लागेल व स्थितीत कार्यरत करणे अपेक्षित आहे. कोणताही प्रवासी इतर प्रवाशांच्या गैरसोयी होईल अशी वर्तन करणार नाही. साधारणपणे इथं लिहिले तर साधारणपणे ट्रेनमध्ये बर्थवर झोपण्याची वेळ रात्री 10 ते संध्याकाळी 6
रात्री 10 ते सकाळी 6 पर्यंत असेल झोपण्याची वेळ बसमध्ये. प्रवासी त्यांच्या संबंधित बर्थवर झोपतील व विभागीय गरजेनुसार त्यावेळी काही बदल केले जाऊ शकतात अशा प्रकारे इथे लिहिलेलं आहे. अर्जाची प्रक्रिया, तर योजनेमध्ये अर्ज पोर्टल, मोबाईलद्वारे किंवा सेतू सुविधा केंद्र ऑनलाईन भरणे जाऊ शकतात. तर इथे आता दिलेलं आहे त्यांनी विविध प्रकार, ते बघूया. आता आपण मोबाईल मधून पण अर्ज भरू शकता व सेतू सुविधा मधून पण भरू शकता, इथं बोललेलं आहे. आता बघूया. पात्र ज्येष्ठ नागरिकांना या योजनेसाठी ऑनलाईन अर्ज करता येईल. 2 नंबरला ज्यांना ऑनलाईन अर्ज सादर करता येत नसेल त्यांच्यासाठी अर्ज भरण्याची सुविधा सेतू केंद्रात उपलब्ध असेल. सेतूमधून तुम्ही भरून घ्यायचे, गव्हर्नमेंट सेतू जे असतं तिथून आपल्याला भरून घ्यायचं. त्याच्यानंतर अर्ज भरण्याची संपूर्ण प्रक्रिया विनामूल्य असेल, म्हणजे तुम्हाला 1 रुपया पण चार्जेस नाही, फ्रीमध्ये अर्ज भरायचा आहे. अर्जाच्या स्वतः उपरोक्त ठिकाणी उपस्थिती राहणे आवश्यक असेल, जेणेकरून ज्यांचा थेट फोटो काढता येईल व आणि केवायसी करता येईल. यासाठी अर्जदाराने खालील माहिती आवश्यक असणे गरजेचे आहे. त्याच्यानंतर स्वतःचे कुटुंबाचे पूर्ण ओळखपत्र, म्हणजे रेशन कार्ड लागेल कुटुंबाचं, स्वतःचा आधार कार्ड. तात्पुरत्या यादीचे प्रकाशन, अर्ज प्राप्त झाल्यानंतर पात्र अर्जदारांची तात्पुरत्या यादी पोर्टल व ऍपवर जाहीर केली जाईल. म्हणजे तुम्हाला त्या ऍप्लिकेशनवर पोर्टल राहील, त्याच्यावर यादी निश्चित केली जाईल व पात्र उमेदवारांनी यादीतील अर्ज दुर्दैवाने मयत झाल्यास सदर अर्जाचे नाव लाभार्थी यादीतून वगळण्यात येईल, अशा प्रकारे सांगितलं आहे. आता इथे इम्पॉर्टन्स आहे, इथं आता हे सांगतो तुम्हाला इम्पॉर्टन्स. मूळ अर्जदारासह जीवनसाथी सहाय्यकच्या प्रवासासंबंधी तरतुदी. आता इथं बघू शकता तुम्ही, इथं लिहिलं आहे 75 वर्षावरील अर्जदाराला त्यांच्या जीवनसाथी किंवा सहाय्यपैकी एकाच त्यांच्यासोबत नेण्याची परवानगी असेल. ओके, म्हणजे 75 वर्षावरील जे असतील त्यांना त्यांच्या जीवनसाथी किंवा सहाय्यपैकी एकाला त्यांच्यासोबत नेण्याची परवानगी भेटेल. जे 75 वर्षाचे ज्येष्ठ नागरिक असतील, आजी आजोबा, त्यांच्यासोबत ते त्यांच्या जीवनसाथीदार, म्हणजे नवऱ्यासोबत बायकोसोबत नवरा जाऊ शकते, नाही तर मग तुम्ही तुमच्या घरामधून कोणाला पण घेऊन जाऊ शकता. ओके, तर परंतु अर्जदाराने त्यांच्या अर्जाचे असे नमूद करणे आवश्यक आहे की त्यांना जीवनसाथी सहाय्यक देखील प्रवास करण्यास इच्छुक आहे, असं त्यांना अर्जामध्ये सांगावं लागेल. 75 वर्षावर अर्जदाराच्या जोडीदाराचे वय 60 पेक्षा कमी असेल तरही प्रवास सहाय्यक अर्जदार सोबत प्रवास करू शकेल. 60 पेक्षा कमी जर वय असेल त्यांच्यासोबत जाणार 75 वर्षाचे आजी आजोबा त्यांच्यासोबत कधी कमी वयाचं पण 60 पेक्षा ते पण इथं त्यांच्यासोबत घेऊन जाऊ शकता. तर प्रवासात सहाय्यक कोणत्या सुविधा तेव्हाच उपलब्ध होतील जेव्हा अर्जदाराचे वय 75 वर्षापेक्षा जास्त असेल आणि त्यांचे एकट्याचे रेल्वे प्रवासाचा अर्ज केला असेल व अर्जदाराचे वय 75 पेक्षा कमी असल्यास त्यांना सहाय्य परवानगी दिली जाणार नाही. म्हणजे आपल्याला 75 कमी पाहिजे, 75 पेक्षा वरतीच पाहिजे, असं प्रकारे सांगण्यात आलेलं आहे. सोबत प्रवास करताना जोडीदार सोबत मदतीस घेण्याची सोय नसेल. जर दोन्ही पती पत्नी चे वय 75 पेक्षा जास्त असेल आणि अर्जामध्ये मदतीस नोंदणीकृत असेल तर तो पाठविला जाऊ शकतो. म्हणजे आता तुम्ही दोघी नवरा 75 वर्षाचे तुम्हाला इथं जायचंय आणि दोघींची जर लॉटरी वगैरे लागली तर तुम्ही दोघी जण पण जाऊ शकता आणि तुमच्यासोबत एकाला तुम्ही घेऊ शकता, असं पण सांगण्यात आलेलं आहे. सहाय्यकाने किमान वय 21 वर्ष ते 50 वर्ष जे असावे. म्हणजे तुम्ही जे सहाय्यक घेऊन जाणार सोबत, जे पण तुमच्या घरामध्ये सदस्य वगैरे असतील, त्याच्या 21 ते 50 वर्ष पाहिजे. एखाद्या मदतीस प्रवासात घेतल्यास त्याला देखील त्या प्रकारच्या सुविधा मिळतील, त्यांना पण सुविधा मिळतील, प्रवास परवानगी मिळेल. त्यानंतर सहाय्यक शारीरिकदृष्ट्या व निरोगी प्रवास तरतुदी असावा, अशा प्रकारे सांगितलं आहे. त्याच्यानंतर इथे लिहिले प्रवासी पती पत्नी व सहाय्यक प्रवाशांशी संबंधित सर्व मार्गदर्शन तत्वाचे पालन करणे बंधनकारक असेल. त्याच्यानंतर आता इथं राज्य समिती वगैरे इथं निवडून दिलेली आहे. आपल्या काही एवढं कामाचं नाही, ते समितीवाले बघून घेत. राज्य समिती पुढील प्रमाणे कर्तव्य पार पाडणे, त्यांच्या कर्तव्यांच्या बाबी या जिल्हा अधिकारी समिती व सदर बैठकी दरमहा आयोजित करणाऱ्या समिती कार्य खालील प्रमाणे दिलेले आहे. त्याच्यानंतर इथं मूल्यांकन दिलेले आहे व वेबसाईट तयार करणे व राज्य नोडल अधिकारी.
लेखा शीर्ष, त्यानंतर सहाय्य परिशिष्ट, प्रति वगैरे पाठवलेले आहे. त्याच्यानंतर आता इम्पॉर्टन्स तुम्हाला दाखवतो आता तीर्थक्षेत्रे. तर भारतातील तीर्थक्षेत्रे परिशिष्ट अ मध्ये दिलेले आहे. आता तुम्हाला सगळ्यांची नावं मी इथं वाचून दाखवतो आता स्टेप बाय स्टेप कोणते कोणते तीर्थक्षेत्र इथं असणार आहे. तर अनुक्रमांक 1 मंदिराचे नाव और स्थान इथं दिलेले आहे. तर 1 नंबरला जे दिलेलं आहे भारताचे तीर्थक्षेत्रे वर आहे, लक्षात ठेवायचं इथं. 1 नंबरला वैष्णोदेवी मंदिर कटरा, स्थान जे जम्मू अँड काश्मीरमध्ये. त्याच्यानंतर 2 नंबरला अमरनाथ गुफा मंदिर जम्मू अँड काश्मीर, इथं तुम्हाला जायला भेटू शकतं. यांची नावं जे सांगतो तुम्हाला भारतातील क्षेत्र, इथे तुम्हाला एका ठिकाणी ते घेऊन जाऊ शकतात. 3 नंबरला अमृतसर मंदिर, स्वर्ण मंदिर अमृतसर पंजाबमध्ये. त्याच्यानंतर इथं 4 नंबरला अक्षरधाम मंदिर दिल्ली. त्याच्यानंतर श्री दिगंबर जयलाल मंदिर दिल्ली. त्याच्यानंतर श्री नारायण मंदिर दिल्ली. बद्रीनाथ मंदिर चामोली उत्तराखंड. गंगोत्री मंदिर उत्तराखंड 8 नंबरला. त्याच्यानंतर इथं केदारनाथ मंदिर रुद्रप्रयाग उत्तराखंड. त्याचा नीलकंठ महादेव मंदिर ऋषिकेश उत्तराखंड. यमुनोत्री मंदिर उत्तरकाशी उत्तराखंड. वैद्यनाथ धाम देवघर झारखंड. काशी विश्वनाथ मंदिर वाराणसी उत्तर प्रदेश. त्याच्यानंतर इस्कॉन मंदिर वृंदावन उत्तर प्रदेश. श्रीराम मंदिर अयोध्या उत्तर प्रदेश. त्याच्यानंतर आता खाली घेऊया सूर्य कोणार्क मंदिर, सूर्य मंदिर कोणार्क ओरिसा. त्यानंतर श्री जगन्नाथ मंदिर पुरी ओरिसा. लिंगराज मंदिर भुवनेश्वर ओरिसा. मुक्तेश्वर मंदिर भुवनेश्वर ओरिसा. त्यानंतर काव्यादेवी मंदिर गुवाहाटी आसाम. त्यानंतर महाबोधी मंदिर गया व रणकपूर मंदिर पाली राजस्थान. अजमेर दर्गा राजस्थान. त्याच्यानंतर सोमनाथ मंदिर वेरवड गुजरात. त्याच्यानंतर इथं द्वारकाधीश मंदिर द्वारका गुजरात. त्याच्यानंतर नागेश्वर मंदिर द्वारका गुजरात. त्यानंतर सांची स्तूप सांची मध्य प्रदेश. त्याच्यानंतर खजुराहो मंदिर खजुराहो मध्य प्रदेश. महाकालेश्वर उज्जैन मध्य प्रदेश. ओंकारेश्वर मंदिर व ममलेश्वर मंदिर खंडवा आणि ब्रह्मपुरी मध्य प्रदेश. त्याच्यानंतर इथं रंगनाथ स्वामी मंदिर श्रीरंगन कर्नाटक. त्याच्यानंतर गोमटेश्वर मंदिर श्रवण बेडगोड कर्नाटक. त्यानंतर विरुपाचं मंदिर हंपी कर्नाटक. त्यानंतर इथं असणार चन्नेश्वर मंदिर बेलपूर कर्नाटक. त्यानंतर अन्नपूर्णेश्वर मंदिर कोल्हापूर कर्नाटक. त्याच्यानंतर महाबळेश्वर मंदिर कोणार्क कर्नाटक. त्याच्यानंतर इथं भूतनाथ मंदिर बदामी बदामी कर्नाटक. त्यानंतर मुरुडेश्वर मंदिर मुरुडेश्वर कर्नाटक. आयल होल मंदिर आयल होल कर्नाटक. श्रीकृष्ण मंदिर उडुपी कर्नाटक. त्यानंतर वीर नारायण मंदिर बेलवाडी कर्नाटक. तिरुपती बालाजी मंदिर तिरुमला आंध्र प्रदेश. मल्लिकार्जुन श्रीजलम आंध्र प्रदेश. त्याच्यानंतर इथं बृहदीश मंदिर तंजावर तामिळनाडू. मीनाक्षी मंदिर मदुराई तामिळनाडू. रामनाथ स्वामी मंदिर रामेश्वरम. कांचीपुरम मंदिर कांचीपुरम तामिळनाडू. हे सगळे तामिळनाडूचे असणार आहे. आता इथं रंगनाथ स्वामी मंदिर त्रिची तामिळनाडू. त्याच्यानंतर इथं असणार अरुणाचलेश्वर मंदिर तामिळनाडू. त्याच्यानंतर कैलासनाथ मंदिर कांचीपुरम तामिळनाडू. त्यानंतर एकलेश्वर मंदिर कांचीपुरम तामिळनाडू. सारंगपाणी मंदिर कुंभकोणम तामिळनाडू. किनारा मंदिर महाबलीपुरम तामिळनाडू. गुरुगन मंदिर तामिळनाडू. पद्मस्वामी मंदिर तिरुवनंतपुरम केरळ. त्याच्यानंतर गुरुवायू मंदिर गुरुवायू केरळ. त्याच्यामध्ये वडकुंठनाथ मंदिर त्रिशूर केरळ. त्यानंतर पार्थसारथी मंदिर अर्नुमला. त्यानंतर शिबिरमाला मंदिर केरळ. त्याच्यानंतर पुढे बघूया
अट्टल भगवती मंदिर केरळ. त्याच्यानंतर श्रीकृष्ण मंदिर गुरुवायूर केरळ. त्याच्यानंतर तिरुनेल्ली मंदिर वायनाडा केरळ. त्याच्यानंतर इथं वैकुल मंदिर वर्लाला केरळ. त्याच्यानंतर तिरुवल्ला मंदिर तिरुवल्ला केरळ. शिवगिरी मंदिर वर्लारा केरळ. त्याच्यानंतर इथं लिहिलेले श्री समेत शिखजी गिरिड झारखंड. त्यानंतर इथं शत्रुंजय हिल गुजरात. गिरनार गुजरात. देवगड उत्तर प्रदेश. पावपुरी बिहार. रणकपूर राजस्थान. दिलवाडा टेम्पल्स राजस्थान व उदयगिरी मध्य प्रदेश. असे 1 पासून तर 73 पर्यंत जे असणारे इथं 1 पासून 73 पर्यंत नाव वाचून दाखवले तुम्हाला मी. हे जे असणारे भारत तीर्थदर्शने असणार आहे. आता इथं बघूया आपण महाराष्ट्र तीर्थदर्शने. चला महाराष्ट्र तीर्थदर्शने बघूया. तर इथं जे असणारे 1 पासून यांच्या पण 1 पासून पण 66 इथं दिलेले आहे. आपण ते पण वाचून घेऊया एकदा आपल्यासाठी देतो वाचून एकदा. तर महाराष्ट्रातील तीर्थक्षेत्र परिशिष्ट ब मध्ये बघूया आपण आता इथं अनुक्रमांकिका दिलेला आहे. इथं तीर्थक्षेत्र हे नाव दिलेलं आहे. इथं नंतर जिल्हा दिलेला आहे. इथं जिल्हा वगैरे आपण बघूया इथं आता. तर 1 नंबरला जे येतं इथं सिद्धिविनायक मंदिर मुंबई. महालक्ष्मी मंदिर मुंबई. चैतन्यभूमी दादर मुंबई. त्याच्यानंतर माउंट मेरी चर्च वांद्रे मुंबई. मुंबादेवी मंदिर मुंबई. त्याच्यानंतर वाडकेश्वर मंदिर मलार हिल. त्यानंतर विश्व पॅगोडा गुराई मंदिर मुंबई. चर्च ऑफ अवर लेडी ऑफ हेल्थ कॅवल मुंबई. त्यानंतर सेंट अँड्रू चर्च मुंबई. त्याच्यानंतर सेंट जॉन्स द बॅप्टिस्ट चर्च ऑफ जिप्स औद्योगिक क्षेत्र अंधेरी. त्यानंतर 11 नंबरला सेंट जॉन द बॅप्टिस्ट चर्च मरोड. त्यानंतर गोदीजी पर्वत मुंबई. आता पुढे येऊया. त्याच्यानंतर इथं 13 नंबरला बघूया आता नेटस. 1 नंबर त्या इथं असणार आहे आता आपण पेन घेऊया जाऊ. त्याच्यानंतर इथं आता बघूया दुसरं 1 मिनिट. इथं नेटस लिझिएशन सिग्नल फोर्ट मुंबई. त्याच्यानंतर असणार आहे इथं शार हरम्यूज सिंगॉन म्हणजे मस्जिद भंडार मुंबई. मॅगोम डिलिव्हरी सिग्नॉक भायखेडा. त्याच्यानंतर सेंट जॉन द बिग चर्च ठाणे. त्यानंतर अग्नेयी अग्नि मंदिर ठाणे. त्यानंतर मयुरेश्वर मंदिर मोरगाव पुणे. चिंतामणी मंदिर देऊर पुणे. गिरिजात्मक मंदिर लेण्याद्री पुणे. महागणपती मंदिर राजनगाव पुणे. खंडोबा मंदिर जेजुरी पुणे. त्याच्यानंतर संत ज्ञानेश्वर समाधी मंदिर आळंदी. भीमाशंकर ज्योतिर्लिंग मंदिर खेड तालुका पुणे. संत तुकाराम महाराज समिती मंदिर देहू पुणे. संत चोखामेळा समिती पंढरपूर सोलापूर. त्याच्यानंतर इथं संत सावतामाडी समाधी मंदिर अधर माढा तालुका सोलापूर. त्याच्यानंतर विठोबा मंदिर पंढरपूर सोलापूर. त्याच्यानंतर शिखर शिंगणापूर सातारा. त्याच्यानंतर महालक्ष्मी मंदिर कोल्हापूर. ज्योतिबा मंदिर कोल्हापूर. जैन मंदिर कुंभोज कोल्हापूर. नांदेड रेणुका मंदिर माहूर नांदेड. त्यानंतर गुरु गोविंदा सिंग समाधी हजूर साईद नांदेड. त्याच्यानंतर खंडोबा मंदिर मालेगाव नांदेड. त्यानंतर श्री संत नामदेव महाराज देवस्थान उब्रज तालुका कंधार नांदेड. तुळजा भवानी मंदिर तुळजापूर धाराशिव. त्याच्यानंतर इथं लिहिलेलं आहे संत एकनाथ समाधी पैठण. संत एकनाथ समाधी पैठण संभाजीनगर. घृष्णेश्वर ज्योतिर्लिंग मंदिर वेरूळ संभाजीनगर. छत्रपती संभाजीनगर वाले. जैन स्मारके एरोला लेणी छत्रपती संभाजीनगर. त्यानंतर इथं विघ्नेश्वर मंदिर ओझर नाशिक. संत निवृत्तीनाथ समाधी त्र्यंबकेश्वर जवळ नाशिक. त्याच्यानंतर त्र्यंबकेश्वर शिव मंदिर त्र्यंबकेश्वर नाशिक. त्याच्यानंतर मुक्तीधाम नाशिक. सप्तशृंगी वणीगड नाशिक. त्याच्यानंतर आता बघूया इथं काळाराम मंदिर नाशिक. त्याच्यानंतर जैन मंदिरे
मांगीतुंगी नाशिक, त्याच्यानंतर गजपंत नाशिक, त्याच्यानंतर संत साईबाबा मंदिर शिर्डी अहमदनगर, त्याच्यानंतर इथं सिद्धिविनायक मंदिर सिद्धटेश्वर अहमदनगर, शनी मंदिर शनी शिंगणापूर अहमदनगर, श्री क्षेत्र भगवानगड पारथडी, त्याच्यानंतर इथं बल्लेश्वर मंदिर पाली रायगड, संत गजानन महाराज मंदिर शेगाव, त्यानंतर एकविरा देवी कार्ला पुणे, त्याच्यानंतर असणार इथं श्री दत्त मंदिर औंदुबर सांगली, त्याच्यानंतर इथं असणारे केदारेश्वर मंदिर बीड, वैजनाथ मंदिर परडीमध्ये बीडमध्ये, पावस रत्नागिरी, गणपतीपुणे रत्नागिरी, माल्लेश्वर मंदिर रत्नागिरी, महाकाली देवी चंद्रपूर, त्यानंतर श्री काळेश्वरी उर्फ काळूबाई मंदिर सातारा, त्याच्यानंतर इथं दष्टपुष्ट रामटेक नागपूर, आणि दीक्षाभूमी नागपूर, त्यानंतर चिंतामणी कबड यवतमाळ, असे इथं महाराष्ट्राचे हे सांगितले. आता महाराष्ट्राचे तीर्थक्षेत्र मी सांगितले आहे तुम्हाला. तर अशा प्रकारे मी तुम्हाला संपूर्ण माहिती या व्हिडिओमध्ये दिलेली आहे. तुम्हाला काय करायचं, ऑनलाईन अप्लाय करायचं. ऑनलाईन अप्लाय लिंक पण मी तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये टाकून देणार आहे, आणि याची PDF लिंक पण टाकून देणार आहे. तुम्ही PDF लिंक पण वाचू शकता. तुम्हाला जिथं अप्लाय करायचं, ज्या तीर्थक्षेत्राची जायची इच्छा आहे त्या ठिकाणी आपण तुम्ही नाव टाकून अप्लाय करू शकता. आपलं नाव टाकून आपलं तीर्थक्षेत्र निवडायचं आहे आणि अप्लाय करायचं आहे आपल्याला. अशा प्रकारे आपल्याला अप्लाय करून घ्यायचे. आता GR आलेला आहे, याची PDF व डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिंक पण मी टाकून देणार आहे. आणि तुम्हाला हा जर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करून ठेवायचे, आणि तुम्ही कधी काही पण तुम्हाला डाऊट्स वगैरे असेल तुम्हाला कमेंट बॉक्समध्ये कमेंट करा. आपल्या आजी आजोबा असतील, तुम्ही कधी जवान असाल तर आजी आजोबांना शेअर करा, आपल्या घरादारांना नातेवाईकांमध्ये शेअर करा, त्यांना पण या योजनेचा लाभ घेऊ द्या. ज्येष्ठ नागरिकांना, आजी आजोबांना, म्हातारे लोकांना आपल्याला. आणि आपल्या चॅनलवर नवीन असेल तर सबस्क्राईब करून ठेवायचे आणि बेल आयकॉन प्रेस करून ठेवायचे, अशी व्हिडिओ GR बघण्यासाठी, जॉब अपडेट बघण्यासाठी, गव्हर्नमेंट जॉब, प्रायव्हेट जॉबसाठी. आणि आता आपण भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत आपल्याला शेअर करा या व्हिडिओला, सबस्क्राईब करा चॅनलला, बेल आयकॉन प्रेस करून ठेवा. चला भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. जय महाराष्ट्र गाईज. थँक्यू.